दिल्लीमध्ये दहशतवाद्यांकडून हमास शैलीतील ड्रोन आणि रॉकेट हल्ला करण्याची योजना होती। हमासने पहिल्यांदा 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलवर हा असा हल्ला केलेला होता। आत्मघातकी बॉम्बर डॉक्टर उमर उन नबीचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आणि त्याच्यानंतर एनआयएला या मोठ्या धोक्याची जाणीव झाली। दानिश हा जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी आहे। एनआयएने त्याला 4 दिवसापूर्वी श्रीनगरमधून ताब्यात घेतलं होतं। स्फोटातील मुख्य आरोपी अमीर रशीद अली याला सोमवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 10 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवलं। अमीर हा डॉक्टर उमरशी शेवटचा संपर्क साधणारा व्यक्ती आहे। स्फोटात वापरलेली कार अमीरच्या नावावर नोंदणीकृत होती आणि तो ती खरेदी करण्यासाठी दिल्लीला आला होता। अमीरला रविवारी दिल्लीतून अटक करण्यात आली। आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना अटक केली आहे। या संदर्भातली आणखी एक पुढची बातमी। दिल्ली कार स्फोट प्रकरणामध्ये ईडीचा अल फलाह ट्रस्टवर छापा पडलेला आहे। दिल्ली फरीदाबादसह अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे असं समजतंय। पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण तपशील घेऊयात। शिवाजी, अटक केलेल्या ज्या 8 व्यक्ती आहेत त्यांच्या तपासातून त्यांच्या चौकशीतून काय नेमके नवीन खुलासे झालेत आणि दुसरं म्हणजे ईडीने ही जी छापेमारी केलेली आहे अल फलाह ट्रस्टवर त्याच्या संदर्भात काय तपशील आहेत? अगदीच या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा अँगल होता, ते म्हणजे पैसे कुठून आले। साधारण 20 ते 23 लाख रुपये खतांसाठी खरेदी करण्यात आले होते आणि मुजम्मिलनी ही खतं कशा पद्धतीने खरेदी केली, यासाठी पैसे कुठून आणले असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत एक बैठक पार पडली। त्याचबरोबर सेंट्रलमध्ये केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीएसीची बैठक पार पडली। त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर एनआयएचे प्रमुख असतात, गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख असतात आणि संरक्षण मंत्री, त्याचबरोबर अर्थमंत्री देखील असतात। तर या बैठकीमध्येच असं समजतंय की हे निर्णय देण्यात आले होते की जेव्हा दहशतवाद्याचं मॉड्यूल जे असतं त्याचा पैसा महत्वाचा असतो त्याच्यासाठी, त्या सगळ्याच्यामुळे यामध्ये ईडीची एंट्री झाली आणि ईडीने त्या सगळ्यामध्ये पैसा कुठून आला ह्याचं सगळं तपासण्याचं काम ही ईडी करत असतं। त्यामुळे साधारण 20 ते 23 लाख रुपये हे हवाल्याच्या मार्फत यामध्ये आणण्यात आले असं समजत होतं। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता ईडीने ही छापेमारी सुरू केल्याचे समजतंय आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कुठे कुठे या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे जोडलेले गेलेले आहेत याची माहिती सध्या घेतली जात आहे। हा जो पैसा पुरवला गेला यामागे नक्की कोण आहे याची माहिती जी आहे ईडी घेताना पाहायला मिळते। त्यामुळे ईडीने या सगळ्या प्रकरणामध्ये आता जे अल फलाह ट्रस्ट आहे त्याच्यावरती देखील छापे टाकले, कारण ते ट्रस्टच्या माध्यमातून ते कॉलेज सुरू होतं, त्यामुळे त्या ट्रस्टवरती छापे टाकण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या विद्यापीठाची जी मान्यता आहे त्याला स्थगिती देण्याचं काम या अगोदरच विद्यापीठाच्या UGC कडनं करण्यात आलेलं आहे। तसे वेगवेगळे जे हे आहेत ते सुरू आहेत। याच्यामध्ये ईडीचे छापे टाकण्यात आले, त्याचं कारण आहे की पैशाचा सोर्स काय होता हे ईडीला जाणून घ्यायचंय। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।